स्टार्टिंग फ्रॉम द डेट ऑफ युटिलायझेशन तिथपासून ते रॉंगली अवेल्ड ITC टिल द डेट ऑफ रिव्हर्सल, कधी ती लायबिलिटी भरली त्यांनी. ITC जर पुरेसा इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला तसाच पडून होता, युटिलाइज झालाच नाही, तर मग दोन अटी आहेत की रॉंगली अवेल्ड आणि ITC हे पूर्ण होत नाहीत. मग तिथे व्याज लागणार नाही. तुम्ही ऑडिट करत असाल, इन्स्पेक्शन करत असाल, स्क्रुटिनी करत असाल, हे लक्षामध्ये आलं की रॉंगली अवेल्डच्या केलंय, पण त्यांच्या लक्षामध्ये आलं टॅक्सपेअरच्या आणि त्यांनी तो ITC रिव्हर्स केला, किंवा मग DRC 03 ने त्याची लायबिलिटी भरली. लायबिलिटी आयदर रिव्हर्सल ऑफ सच क्रेडिट, हा जो कालावधी आहे. आता इथे काय केलं त्यांनी, खाली आहे ना त्यांनी दिलंय एक्सप्लेनेशन फॉर द पर्पज ऑफ दिस सबरूल. या सबरूलसाठी दिलेलं त्यांनी एक्सप्लेनेशन आहे. हे खालचं एक्सप्लेनेशन कळावं म्हणून थोडा जास्त वेळ मी या घटनेवर लावला, किंवा हे काय आहे लक्षात घ्या. ते खाली त्यांनी स्पष्टीकरण दिलं, कारण ते महत्वाचं आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट रॉंगली अवेल्ड शॅल बी कन्स्टिट्युएड टू हॅव बीन युटिलाइज. ते तुम्ही कसं ठरवाल की रॉंगली अवेल्ड युटिलाइज केलेलं आहे, स्पष्ट केलं त्यांनी. वेन द बॅलन्स इन द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. आता इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर GST पोर्टलला असतं, तिकडे आपण ते डाउनलोड करून त्याची PDF किंवा एक्सेल बघू शकतो, आणि त्यातनं आपल्याला हे कळू शकतं की लायबिलिटी किती होती, प्रत्येक महिन्यामध्ये क्रेडिट किती आलं, अगोदरचं क्रेडिट किती होतं, त्यात नवीन क्रेडिट किती ॲड झालं, कॅश भरायला लागली का, हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला मी लेजर कसं बघायचं हे दाखवलं होतं अगोदर. एकदा लक्षात घ्या, ज्यांनी ते क्लासेस फार हलक्यात घेतलेत, अगोदरचे क्लासेस जे आता लाईव्ह आहेत, पण अगोदरचे त्यांनी लाईव्ह आले होते किंवा रेकॉर्डेड बघितलेलं नाहीये, त्यांना हे कळावं म्हणून मी दाखवतोय. हा ऍक्च्युली इंडिपेंडंट टॉपिक आहे, इंटरेस्ट हा इंडिपेंडंट टॉपिक आहे, पण जर उल्लेख आला तिकडे तर डायरेक्टली कोण हा क्लास किंवा लेक्चर बघत असेल रेकॉर्डेड, तर त्यांना आणि किंवा लाईव्ह आता आले असतील तर अडचण येऊ नये म्हणून थोडं मी जास्त वेळ दाखवतो की इथे तुम्हाला जे लेजर बघायचं आहे, तिथे किती क्रेडिट लेयरला कॅश क्रेडिट आली, लायबिलिटी किती होती, हे बघता आलं पाहिजे. हे बघण्याकरता तुम्ही पिरियड द्याल, कुठल्या पिरियडला ITC अवेल केला. जर तो अवेल केला एप्रिलला, आणि मग तो पुढे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, हे येते समोर. हे सगळं मी अगोदर दाखवलंय. अगोदरच्या क्लासला याच्यावरती जेव्हा हा टॉपिक होता इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, 2 तास याच्यावरती बोललो आपण. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर, याच्यावरती अगोदरच्या क्लासमध्ये आपला सगळा विषय झालेला आहे. मग हे सगळं तुम्हाला स्क्रुटिनीमध्ये बघावं लागतं, हे सगळं बघावं लागतं. तुम्ही सेव्ह ॲज PDF कराल, याची PDF येते. मग ह्याच्यामध्ये हे सगळं मी दाखवलेलं आहे अगोदरच्या क्लासला, की इथे बघा, इथे IGST पहिल्या पेजला आला आहे, दुसऱ्या पेजला इकडे IGST कंटिन्यू आहे, पुढे मग इथे सेंट्रल टॅक्स CGST आला आहे. इथे किती अमाऊंट वापरली गेली, किती अमाऊंट वापरली गेली, किती अमाऊंट जमा झाली, हा सगळा उल्लेख येतो. कॅशनी किती भरलं गेलं, लेजर यूज फॉर डिस्चार्ज लायबिलिटी. मी जास्त वेळ यावर घालवणार नाही, पहिले मी वेळ दिला होता अगोदरच्या क्लासला यामध्ये. तर आता जो मुद्दा आपला तो इंटरेस्टचा आहे, लक्षात घ्या की तिथे ते तुम्ही कसं शोधायचं ते कळावं म्हणून मी ते थोडं दाखवलं आता. तर वेन द बॅलन्स इन द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, क्रेडिट लेजर वेगळं बघितलं जाऊ शकतं, ह्या लायबिलिटीमध्ये दोन्ही दिसतं. तसंच इथे कॅश लेजर वेगळं बघता येईल, क्रेडिट लेजरला बॅलन्स किती आला हा बघता येईल. तर मग तिथे तुम्ही तो पिरियड द्याल. एप्रिल 15 घेतला, याप्रमाणे एप्रिल रिटर्न फाईल कधी केला असेल, मेला केला असेल, त्याप्रमाणे इकडे किती क्रेडिट अमाऊंट झाली, किती डेबिट झाली, म्हणजे इथे तुम्हाला कळू शकतं ITC युटिलाइज झालाय की नाही झालाय. ह्या सगळ्या निरीक्षणावरनं तुम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकाल की वेन द बॅलन्स इन द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. आपण फक्त शब्दांचा अर्थ समजून घेत नाही आहोत, तर
कायद्याबरोबरच त्याची प्रोसिजर कशा प्रकारे होते हेही आपण समजून घेत आहोत. आपला जो उद्देश आहे तो कायदा आणि कायद्यानुसार त्याच्या प्रोसिजर समजून घेणं, ह्या दोन्ही समजून घेणं आहे. त्यामुळे इथे या प्रकारे सांगितलेलं आहे की नियम या प्रकारे सांगतो. मग कशा प्रकारे प्रोसिजरमध्ये ते येतं ते कसं पाहायचं लक्षात घ्या. फॉल्स बिलो द अमाऊंट ऑफ ITC रॉंगली अवेल्ड अँड द एक्सटेंट ऑफ सच युटिलायझेशन. म्हणजे असं होऊ शकतं की 5 लाख रॉंगली अवेल्ड ITC आहे, असं होऊ शकतं. आणि टू द एक्सटेंट म्हणजे त्यातला 1 लाखच फक्त रॉंगली युटिलाइज झालाय असं होऊ शकतं. म्हणजे टू द एक्सटेंटचा अर्थ हा आहे. And the extent of such utilization of input tax credit shall be the amount by which the balance in the electronic credit ledger falls below the amount of input tax credit wrongly availed. Wrongly availed 5 लाख आहेत आणि युटिलाइज किती झाले, सच युटिलायझेशन किती आहे त्यानुसार होऊ शकतं की 5 लाखामधले 1 लाख वापरले गेले. आणि नंतर लक्षात आलं टॅक्सपेअरच्या की आपण रॉंग युटिलाइज ITC आपल्याकडे 5 लाख आला होता आणि मग त्यांनी ती लायबिलिटी भरली, रिव्हर्स केली किंवा कॅशमध्ये भरली, जे काय झालं असेल त्यातनं 1 लाखाचा डिफॉल्ट, 1 लाखाचा चुकीच्या प्रकारे त्यांनी ITC वापरला, रॉंगली अवेल्ड केला होता, तोच त्यांनी रॉंगली युटिलाइज पण केला. द डेट ऑफ युटिलायझेशन ऑफ सच टॅक्स इनपुट शॅल बी टेकन टू बी द डेट ऑन विच द रिटर्न इज ड्यू टू बी फर्निश ऑर द ॲक्च्युअल डेट ऑफ फायलिंग. आता हे पण मी सांगणार आहे. पहिले बघा काय, पहिला एक एक्सप्लेनेशन पहिलं आहे आणि हे एक्सप्लेनेशन दुसरं आहे. याच्यावरती आपण जे पहिलं तर मी सांगितलं हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. एक केस जी आहे कशा प्रकारे ते काढायचं, एक आहे रिटर्न पिरियड मधलं आणि दुसरं इथे आहे अदर केसेस. या 2 केसमध्ये इथे दिलंय डेट ऑफ युटिलायझेशन कसं काढायचं. म्हणजे इथे ITC रॉंगली अवेल्ड केला आहे, तो युटिलाइज केला आहे हे कसं समजून घ्यायचं स्पष्ट करण्याकरता त्यांनी एक्सप्लेनेशन 1 दिलं आणि एक्सप्लेनेशन 2 मध्ये डेट ऑफ युटिलायझेशन कशी काढायची रिटर्नच्या केसमध्ये आणि दुसरी अदर दॅन रिटर्न केस, अशा 2 केस त्यांनी दिलेल्या आहेत. फार महत्त्वाचा मुद्दा आहे, समजून घ्यायचा आहे. आता मला जे पहिले मी एवढं सांगून एक्सप्लेन केलंय त्याचा प्रभाव कमी होऊ नये म्हणून पहिले मी हे क्लिअर करतो आणि नंतर मी खालच्या मुद्द्यावरती येईन, एक्सप्लेनेशन 2 वर नंतर येईन. तर इथे चुकीने घेतलेला ITC आहे रॉंगली अवेल्ड आणि तो वापरलेला पण आहे, येस दोन्ही झालेला आहे. तर इथे लक्षात घ्या प्रिन्सिपल काय आहे, तत्व काय याच्यामधलं. रूल 88B3 लागू होतो फक्त तेव्हाच जेव्हा ITC रॉंगली अवेल्ड केला आणि तो ITC युटिलाइज वापरला गेला आहे, वापर त्याचा केला गेला आहे. मग या रॉंग युटिलायझेशन पिरियडसाठी व्याज लागू होतं, हे आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. आता आपण पुढे येतोय. जेव्हा सेक्शन 53 प्रमाणे चुकीने घेतलेला आणि वापरलेला ITC वर व्याज द्यायचे असतं तेव्हा व्याज कशावर काढला जातो, फक्त रॉंगली अवेल्ड आणि ते युटिलाइज पण झालेलं आहे ITCच्या त्या रकमेवरती. ITC अवेल्ड केला असेल 5 लाख, युटिलाइज किती केलाय, म्हणजे रॉंगली अवेल्ड आणि युटिलाइज हा जर 1 लाख आहे तर अवेल्ड केल्यास व्याज नाही, युटिलाइज किती केलाय त्याच्यावरती व्याज लागतं. हा मुद्दा लक्षात घ्या. काही समजत नाही तर मला तुम्ही विचारू शकता, समजत असेल तर यस रिप्लाय करा. मी फास्ट पुढे जाईन, यस रिप्लाय केला तर मला लगेच समजतं किंवा आपण चाललोय ते बरोबर ट्रॅकवर आहोत. तर एक्सप्लेनेशन 2 गोष्टी स्पष्ट करते. रॉंगली अवेल्ड ITC युटिलाइज कधी मानायचा आणि दुसरं युटिलायझेशनची तारीख कशी ठरवायची, तर याप्रमाणे इथे ITC रॉंगली अवेल्ड युटिलाइज कधी मानला जातो. 88B3 चा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, लक्षात घ्या. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरचा बॅलन्स ITC रॉंगली अवेल्डच्या रकमेपेक्षा खाली जातो. याचा अर्थ ITC रॉंगली घेतलेले होते, उदाहरणार्थ 5 लाख, पण नंतर जेव्हा ई क्रेडिट लेजरचा बॅलन्स त्या रकमेपेक्षा कमी झाला तेव्हा रॉंगली अवेल्ड ITC वापरला गेला असं मानलं जाईल. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरचा बॅलन्स कमी झाला म्हणजे ITC वापरला गेला, त्यात रॉंगली अवेल्ड ITC सुद्धा वापरला गेला असं समजलं जातं. एक्झाम्पल बघा की एक्सटेंट ऑफ युटिलायझेशन, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला ITC रॉंगली अवेल्ड पेक्षा खाली गेला, हे कसं समजून घ्यायचं. ITC रॉंगली अवेल्ड ITC 6 लाख,
ही क्रेडिट लेजर बॅलन्स किती झाला? 2 लाख झाला. या 6 लाखामध्ये आता 4 लाख जे आहेत हे 4 लाखांनी ते कमी झालं. जर 6 लाख रॉंगली अवेल्ड होते आणि एका महिन्यामध्ये असं दिसतं की इथे ITC करेक्ट, अवेल्ड आणि युटिलाइज पण असेल, रॉंगली अवेल्ड आणि युटिलाइज पण असू शकतो. तर आपण हे बघणार की लेजरला बॅलन्स किती आहे. बॅलन्स जर तिकडे 4 लाख असेल आणि जर रॉंगली अवेल्ड हे 6 लाख होते तर सॉरी ITC बॅलन्स 2 लाख आहे. सहा लाख काय होते? रॉंगली अवेल्ड होते. आणि बॅलन्स जर तिकडे तुम्हाला दिसतोय 2 लाख, तर फरक जो आहे, डिफरन्स जो आहे तो 4 लाखाचा फरक आहे. मग हा युटिलाइज ITC आहे असं आपण इथे निष्कर्ष काढू शकतो. तर यानुसार स्क्रुटिनी करताना, ऑडिट करताना, इन्स्पेक्शन करताना हे बघावं लागेल की बॅलन्स करेक्ट ITC पण आहे, रॉंगली ITC पण आहे. बॅलन्स किती आहे? मग बॅलन्स जर 2 लाख आहे आणि रॉंगली अवेल्ड 6 लाख आहे, म्हणजे जर यांच्याकडे रॉंगली अवेल्ड ITCच नसता तर हा 4 लाख बॅलन्स इथे 2 लाख बॅलन्स आलाच नसता. ते 4 लाख बॅलन्स दाखवत आहेत, 2 लाख बॅलन्स दाखवत आहेत, म्हणजे 4 लाख काय केले गेले तिकडे? रॉंगली युटिलाइज. जर ते नसते तर मग तेवढी अमाऊंट त्यांनी कॅशनी भरली असती, 4 लाख कॅशनी भरली असती आणि बॅलन्स 0 असता. पण रॉंगली अवेल्ड असल्या कारणाने लायबिलिटी भरण्याकरता त्यावेळेला तो ITC त्यांना वापरता आला, तो उपलब्ध होता आणि त्यांनी त्यावेळेस ती बाब लक्षात न आल्यामुळे अशा घटना चुकूनही होऊ शकतात. चुकून झाल्यावरती त्यांनी तो वापरला गेला. नंतरच्या काळात त्यांनी ती लायबिलिटी भरली. पण आपण काय बघत आहोत की तुम्ही रॉंगली ITC अवेल्ड केला होता, तो तुम्ही परत रिव्हर्स केला, पण रिव्हर्स करताना इंटरेस्ट दिला का? मग इंटरेस्ट दिला नसेल तर मग इंटरेस्ट कशा प्रकारे कॅल्क्युलेट होईल, किती अमाऊंटवर कॅल्क्युलेट होईल आणि कुठल्या कालावधी करता तो इंटरेस्ट काढला जाईल, याकरता आपण हा रूल समजून घेतो आहोत, हे लक्षात घ्या. रॉंगली अवेल्ड ITCच्या युटिलाइज भागावरती इंटरेस्ट लागतो. असा पुढचा पार्ट दुसरा डेट आहे. कुठल्या डेट कशी ठरवायची? तर यामध्ये आपण जे रूलमध्ये दिलंय तेच आपण समजून घेतो आहोत. क्लॉज ए, रिटर्न रिलेटेड पेमेंट ऑफ टॅक्समुळे इलेक्ट्रॉनिक लेजर खाली आला. कसं रिटर्न त्यांनी भरलं? त्या ड्यू डेट किंवा ऍक्च्युअल फायलिंग डेट, विच एव्हर इज अर्लियर, हे तिथे वर दिलंय, जे इथे वर दिलं आहे. द डेट ऑफ रिलेशन, the date of utilization of such input tax credit shall be taken to be the date on which the return is due to be filed under section 39 or the actual date of filing of the said return, whichever is earlier. त्यांनी डेट दिली आहे आणि पुढे म्हटलं if the balance in the electronic credit ledger falls below the amount of input tax credit wrongly availed, आणि पुढे म्हटलं on account of पेमेंट ऑफ टॅक्स थ्रू द सेड रिटर्न. म्हणजे इथे काय कळतं की रिटर्न रिलेटेड प्रोसिजर आहे ही. आणि त्यांनी खाली काय म्हटलंय की इथे इन अदर केसेस, एक केस रिटर्न संबंधातली आहे आणि दुसरी अदर दॅन रिटर्न. मग तेच आपण खाली घेतलेलं आहे की क्लॉज ए हे सांगतो. एक्सप्लेनेशन मधलं बघतोय आपण, हे लक्षात घ्या. एक्सप्लेनेशन मधलं बघतोय की एक रिटर्न रिलेटेड पेमेंट ऑफ टॅक्समध्ये इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर खाली आला. तर ड्यू डेट काय होती? ॲक्च्युअल फायलिंग डेट. म्हणजे इथे जर का मी 16 तारखेला रिटर्न फाईल केला, ड्यू डेट 20 तारीख आहे, तर मग 16 तारखेपासून युटिलाइज कधी केलं? त्या 16ला केलं. पण जर मी उशिरा रिटर्न फाईल केला, म्हणजे 22 तारखेला रिटर्न जर फाईल केला असेल तर ड्यू डेट काय आहे? 20 आहे. मग 20 पासून ते इंटरेस्ट तेव्हापासूनच लागेल, कारण लायबिलिटी 20ला भरायची होती. तुम्ही युटिलाइज केला 22, 24, 26 कधी करा, लायबिलिटी ज्या डेटची होती तिथपासून इंटरेस्ट लागतोच. मग त्याप्रमाणे त्यांना ती अमाऊंट देय होती, जी देय अमाऊंट होती ती त्यांनी चुकीच्या ITCने भरलेली आहे. त्यामुळे ड्यू डेट नंतर
फायलिंग झालं तर ड्यू डेट, आणि ड्यू डेटच्या अगोदर जर फाईल झालं तर लायबिलिटी भरली तर युटिलाइज कधी झालं. जीएसटी ऍक्ट 3B फाईल केल्यामुळे जर इलेक्ट्रॉनिक लेजर खाली बॅलन्स खाली आला तर क्लॉज ए लागू होतो. पेमेंट थ्रू रिटर्न असेल तर क्लॉज ए प्रमाणे डेट ठरते की डेट काय असेल, ज्या डेट पासून युटिलाइज झालेली अमाऊंट आहे त्याच्यावरती इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे, तिथपासून ते त्यांनी लायबिलिटी कधी भरली तिथपर्यंत. आणि दुसरा काय होतं तिकडे दुसऱ्या क्लॉजमध्ये, क्लॉज बी इन ऑल अदर केसेस, म्हणजे पेमेंट ऑफ टॅक्स थ्रू रिटर्न नसलेले सर्वच इतर सिच्युएशन्स जे आहेत, याला आता ऍक्च्युली असं आहे, याला म्हणू शकतो आपण रेसिड्युअल क्लॉज. म्हणजे रिटर्न नाही आहे तर जे काही इतर केसेस आहेत त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमधनं ITC वापरला झाला, डेबिट झाला, तर त्या डेबिटमुळे बॅलन्स रॉंगली अवेल ITC पेक्षा खाली गेला ती तारीख. इतर केसेस या सरसकट घेतल्या गेल्यात अदरमध्ये. आणि मुख्य केस जे रुटीन आहे, जी नॉर्मल प्रोसिजर आहे की रिटर्न हा भरला दर महिन्याला किंवा क्वार्टरली काय लोक भरत असतील तर त्याप्रमाणे रिटर्न भरल्यामुळे ITC रॉंगली युटिलाइज झाला. ज्या दिवशी इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमध्ये डेबिट झाला म्हणजे तो ITC वापरला गेला, त्या डेबिटमुळे बॅलन्स रॉंगली अवेल्ड ITC पेक्षा खाली गेला ती तारीख. रिटर्न नाही, जर रिटर्न फायलिंग डेट नाही, ड्यू डेट नाही, कॅश पेमेंट नाही, डिमांडची लायबिलिटी नाही, शो कॉज नोटीस डिमांड क्रेडिट ऑफसेट करण्याची परवानगी नाही. आता हे इतर जे काय घटना आहेत त्यामध्ये जसं कॅश पेमेंट केलं तर इथे ITCचा विषयच नाहीये. डिमांड लायबिलिटी आहे ही पण कॅशनेच भरायला लागते. शो कॉज नोटीस आली त्यामध्ये क्रेडिट वापरता येत नाही. तर म्हणून क्लॉज बी मध्ये एकच गोष्ट महत्वाची आहे, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमध्ये डेबिट कोणत्याही कारणाने झाला, बॅलन्स खाली गेला त्या दिवशी युटिलाइज, म्हणजे इथे रिटर्न नाहीये तर मग क्लॉज बी बघणार. क्लॉज बी केव्हा बघायचा, तर इथे रिटर्न नाहीये, रिटर्न फायलिंग संबंधित काही काम नाहीये, त्याची ड्यू डेट वगैरे काही नाहीये, आणि कॅश पेमेंट आहे. तर इथे आपण हा वापरतो कशाकरता, ITCचा अवेल केलेला वापर झाला तर तो वापरतो. मग अशा कधी तो वापरायला लागेल, प्रश्न हा पडतो की तो कधी वापरायचा, दुसरा क्लॉज कधी येईल. रिटर्न शिवाय कोणत्याही परिस्थितीत ITC लेजरमधनं डेबिट होतो का, ज्यामुळे रॉंगली अवेल्ड ITC युटिलाइज मानलं जाईल. रिटर्नमध्ये ITC येऊ शकतो, रिटर्न भरताना ITC युटिलाइज होऊ शकतो. मग जो ITC आला तो रॉंगली अवेल्ड आहे आणि तो वापरला गेला तर तो रॉंगली युटिलाइज होईल. पण त्याशिवाय रिटर्न शिवाय अशी कुठली परिस्थिती आहे GST कायद्यामध्ये, कोणतीही अशी अल्टरनेट सिच्युएशन आता अस्तित्वात आहे का, तर याचं उत्तर आहे की नाही. जेव्हा 3B भरला जातो त्यावेळेस सेल पर्चेस टॅक्स भरला जातो, ITC घेतला जातो, मग हे क्लॉज ए मध्ये ऑलरेडी कव्हर आहे. हे होतं हे सगळ्यांना माहिती आहे. पण ज्यावेळेस DRC 03 मधला व्हॉल्युंटरी पेमेंट होतं, ऑडिट, शोकॉज नोटीस येते, कुठल्याही प्रकारे अॅन्युअल रिटर्न मधला मिसमॅच आहे, हे सगळं भरण्याकरता कॅशमध्येच ते भरावं लागतं. जर मी ITC रिव्हर्स करू शकतो, ITC असल्यास रिव्हर्स करू शकतो करंट पिरियडमध्ये मागच्या पिरियडचा, हे 3B होऊ शकतं, हे 3B मध्ये होऊ शकतं, हे 3B कव्हर होईल. पण 3B शिवाय ITC वापरला जाऊ शकतो का, जिकडे जिकडे लायबिलिटी भरायची आहे तिकडे जेव्हा DRC 03 येतं तेव्हा कॅशमध्येच भरता येतं, ITC मधनं लायबिलिटी भरता येत नाही. मग क्लॉज बी अस्तित्वामध्ये आहे का, प्रश्न हा पडतो. क्लॉज बी अस्तित्वामध्ये आहे का, नियम बनवताना लॉ फ्रेमर्सने काहीतरी तिथे विचार केला असेल, कल्पना केली असेल की आपण भविष्यामध्ये तशा प्रकारे काय तरतूद आली किंवा येण्याची त्यांची काय प्रक्रिया चालू असेल, त्या प्रक्रियेमध्ये ITC लेजरमधनं डेबिट होऊ शकेल किंवा लेजर मुवमेंट ऑटोमॅटिकली, सिस्टम ॲडजस्टमेंट, ट्रान्झिशन, मायग्रेशन, काही कशामुळे क्रेडिट कमी होऊ शकतं, तेव्हा असं त्यांनी विचार केला असेल किंवा कल्पना केली असेल की 3B न भरता पण लेजरमध्ये, कुठल्याही लेजरमध्ये डायरेक्ट एंट्री होऊ शकत नाही. आपण हे बघितलं, काहीतरी दुसऱ्या प्रोसिजरमधनं क्रेडिट लेजर युटिलाइज होऊ शकतो, त्यावेळेस अदर केस येईल. पण आता तरी प्रॅक्टिकली आपण आता बघतोय 2025-26 मध्ये अशी कुठली परिस्थिती अस्तित्वात नाही. म्हणजे जो मी रिसर्च केला त्यातनं मला हे कन्क्लुजन आलंय. जर यात काय वेगळं कोणाला सापडलं असेल, कळत असेल
माझ्याकडची माहिती अपुरी आहे असं होऊ शकतं जर या उलट कोणाला काही सापडलं, हे माझं रेकॉर्डेड लेक्चर बघत असताना किंवा आता लाईव्ह मध्ये, तर मला तुम्ही कळू शकता. पण जेवढं मी ह्याच्यावरती मी खूप वेळ घालवलाय, या अदर केसेस मध्ये मी खूप वेळ घालवलाय, काही तास घालवलेत, म्हणजे 8-10 तास घालवलेत की नक्की अदर केस कशा करता, हा रूल समजून घेण्याकरता मला 8-10 तास लागलेले आहेत की नक्की या क्लॉज मध्ये काय येतं, 2 क्लॉज कशा करतायत आणि कुठे आहे का, ही परिस्थिती कुठे येते. त्यातून मला जे निष्कर्ष मिळाले, जे काय मी काही इंटरनेटला असलेले लेख वाचले, एआयच्या मदतीने काही मी सर्च केलं, त्यातून मला हे निष्कर्ष आलेला आहे. म्हणजे अदर केस ही फक्त एक कल्पित परिस्थिती आहे किंवा पुढे भविष्यामध्ये काही ठिकाणी तसं काही घडलं तर उपयोग होऊ शकतो, म्हणून त्याला आपण काय म्हटलंय, रेसिड्युअल केस क्लॉज म्हटलेलं आहे. आता त्याचा काही उपयोग होत नाही. उपयोग नसलं तरी आपल्याला समजून घ्यावं लागतं, म्हणून आपण एवढा वेळ घालवला आहे, कारण की आपण कायदा आणि प्रोसिजर समजून घेत आहोत, हे लक्षात घ्या. त्यामुळे इथे ज्यावेळेस आपण हे समजून घेतोय, त्यावेळेस बघा आता डेट ऑफ युटिलायझेशन ऑफ सच ITC, आपण हा मुद्दा बघत होतो. आणि हे कशामध्ये आहे, तर हे या एक्सप्लेनेशन मध्ये आहे. एक्सप्लेनेशन मध्ये काय दिलंय, फॉर द पर्पज ऑफ दिस सब रूल द ITC रॉंगली अवेल्ड शॅल बी कन्स्टिट्यूएड टू हॅव बीन युटिलाइज. पहिला मुद्दा आहे सांगतो क्लिअर, एक्सप्लेनेशन 1 मध्ये कशा प्रकारे ते ठरवलं जाईल की रॉंगली अवेल्ड ITC युटिलाइज केलाय, आणि युटिलाइज जर केलाय तर डेट ऑफ युटिलायझेशन काय असेल, तर ह्याच्यामध्ये त्यांनी 2 क्लॉज दिलेत, म्हणजे 2 केस दिले आहेत. पहिली केस जी आहे ती सेड रिटर्न म्हटलंय, म्हणजे रिटर्न फायलिंग झाल्यावरती ITC रॉंगली अवेल्ड झालेला युटिलाइज झालाय, ती डेट कशी काढायची, तर दिलंय द डेट ऑन विच द रिटर्न इज ड्यू टू बी फाईल, ड्यू डेट रिटर्नची, आणि ऑर म्हटलंय तिकडे, ऑर द ऍक्च्युअल डेट ऑफ फायलिंग ऑफ द सेड रिटर्न. तो रिटर्न कधी भरला, एक तर ड्यू डेटच्या अगोदर भरला असेल किंवा ड्यू डेट नंतर भरला असेल, विच एव्हर इज अर्लियर. अगोदर काय झालं, तर रिटर्न उशिरा फाईल केला तर ड्यू डेट, आणि रिटर्न ड्यू डेटच्या अगोदर फाईल केला तर ती डेट, त्या डेटला रॉंगली अवेल्ड ITC युटिलाइज झाला, हे आपल्याला लक्षात घेता येईल. आणि बी मध्ये अदर केसेस रिटर्न अदर दॅन रिटर्न रिलेटेड केस, याचा आता काही प्रभाव नाहीये. आपल्याला खूप डिस्कशन केल्यानंतर आपण हा निष्कर्ष काढला. फायनली तुम्हाला एवढं कळलं, एक्सप्लेनेशन 1 आणि एक्सप्लेनेशन 2 तुम्हाला कळलं असेल तर येस रिप्लाय करा, आणि जे बाकीचे मी सांगितलं तुम्ही ते विसरून जाऊ शकता, अदर केसमध्ये काही नाहीये. पण समजून घेण्याकरता मला तेवढं तिथे लिहिणं आणि बोलणं गरजेचं होतं. आपल्याला पुढच्या कामात काय लक्षात घ्यायचं आहे हे कळण्याकरता काय सोडायचं आहे हे कळलं पाहिजे, आणि का सोडायचं आहे हेही कळलं पाहिजे. मी सगळं खाली इथे लिहिलेलं आहे. आता मी येतो एक्झाम्पलला. पहिले आपल्याला तरतूद कळली पाहिजे, काय नक्की प्रोसिजर आहे हे कळलं पाहिजे, मग आपण एक्झाम्पलला येऊ शकतो. एक्झाम्पलने आपल्याला जास्त आणखीन क्लॅरिटी येते, हे लक्षात घ्या. आता इथे 5 लाख ITC चुकीने रॉंगली अवेल्ड घेतला गेला, आपण हेच बघत आहोत. आता इक्विटी लेयरमध्ये शिल्लक कायम ठेवल्यास काय होते, आणि दुसरी केस म्हणजे हा व्यक्ती विचार करतोय मी ITC रॉंगली अवेल्ड तर केलाय, आणि इथे रॉंगली अवेल्ड केला त्यांनी, 2 महिन्यापर्यंत त्याला कळलंच नाही. 2 महिन्यापर्यंत त्याने ITC ते पडून होता, राखला गेला, त्यानंतर राखला गेला नाही, म्हणजे त्यातनं वापरला गेला, त्यानंतर क्रेडिट बॅलन्स जो आहे हा राखला, जमा झालेली अमाऊंट क्रेडिट बॅलन्स म्हणून समजली जाते, आणि ती जर वापरली गेली तर मग ती डेबिटचा यूज झाला तर डेबिट होते. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर संबंधी आपण हे बोलत आहोत. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट अमाऊंट जमा झाली तर मग क्रेडिट जमा झाली 5 लाख, आणि तो 5 लाख जमा रॉंगली अवेल्ड तसाच पडून होता, 2 महिन्यानंतर त्याचा वापर झाला, असा इथे
सिच्युएशन आहे. चुकीने घेतलेले ITC वापरले गेले नाही तर व्याज लागू नाही, हे आपण समजून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर चुकीने घेतलेले ITC ज्या दिवशी प्रत्यक्ष वापरले जाते त्या दिवसापासून ते रिव्हर्सल होईपर्यंत व्याज लागू, हा आपण निष्कर्ष काढलेला आहे. तिथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आता आणखीन स्पष्टता येईल तुम्हाला खालचं वाचल्यानंतर. सिच्युएशन तुम्हाला बघावी लागेल, मग तुम्हाला त्यातनं हे मांडावं लागेल की ITC चुकीने कधी घेतला, रॉंगली अवेल्ड, लेट्स से फेब्रुवारी महिन्यात घेतला. किती घेतला? 5 लाख. ITC चुकीने वापरला, फेब्रुवारीमध्ये रिटर्न भरला, फेब्रुवारीचा मार्चचं भरलं एप्रिलमध्ये, इथपर्यंत तो बॅलन्स तसाच पडून होता. एप्रिलचं रिटर्न भरतील ते मे महिन्यामध्ये, त्यावेळेस 1 लाख म्हणजे हा बॅलन्स जो आहे तो तिथे 5 लाख होता, तो तिथे 4 लाख झाला असेल बॅलन्स. ITC बॅलन्स 5 लाखाच्या वरती आहे, तर रॉंगली अवेल्ड, युटिलाइज केलेला नाहीये. पण जर 5 लाखाच्या खाली आणि 4 लाख झाला तर वापर झाला. 16 मेला वापर झाला. चुकीने घेतलेले आणि वापरलेले ITC त्यांनी परत केलं. त्यांनी संपूर्ण 5 लाखाचा ITC परत केला 20 ऑगस्टला. मग 16 मे ते 20 ऑगस्ट हा जो कालावधी आहे, याच्यामध्ये फेब्रुवारी, 16 मे ते 20 ऑगस्ट, याच्यामध्ये 96 दिवस होतात. 96 दिवस. मग इथे त्याप्रमाणे 1 लाख अमाऊंट आहे, 18% मल्टिप्लाय बाय 86 डिवाइड बाय 365, इंटरेस्ट येईल 4734.25. रूल 88B3 नुसार चुकीने घेतलेले ITC ज्या दिवशी प्रत्यक्ष वापरले त्या दिवसापासून ते रिव्हर्सल होईपर्यंत व्याज लागू होते. व्याज गणना 16 मे ते 20 ऑगस्ट, 96 दिवस, आणि त्यानुसार तो इंटरेस्ट काढलेला आहे. फक्त चुकीने वापरलेल्या ITC वर व्याज लागू होते. चुकीने अवेळ केल्यावर पण वापर नसेल तर व्याज लागत नाही. त्यामुळे व्याज कालावधी वापराच्या दिवसापासून ते रिव्हर्सलच्या दिवशीपर्यंत. फक्त ITC अवेळ तर लक्षात घेतलेल्या आपण निष्कर्षापर्यंत पोहोचतोय. आपण आता अंतिम निष्कर्ष आहे, त्याला नाव दिलेलं आहे अंतिम निष्कर्ष. मी त्याच गोष्टी पुन्हा वारंवार रिपीट करतो आणि तिथे लिहितो पण. याचं कारण हे आहे की ते सांगत असताना माझ्याकडनं परत बोललं जावं, आणि तुम्ही एकदा ऐकलात तुम्हाला ती गोष्ट मेंटली तुमच्या माइंडमध्ये, मेमरीमध्ये फीड होईल. की पुन्हा बोलण्याचा उद्देश हाच आहे. चुकीचा ITC युटिलाइज देखील केला तर व्याज फक्त युटिलाइज अमाऊंटवरच लागतं. त्यामुळे कालावधी जो काढायचा आहे, युटिलाइज कधी केला, किती अमाऊंट युटिलाइज केली गेली, तिथपासून तेवढ्या अमाऊंटवरती रिव्हर्सल कधी केली, या कालावधीमध्ये इंटरेस्ट लागेल 18%. कळलं असेल तर यस रिप्लाय करा. कळलं असेल तर यस रिप्लाय करा. याचप्रमाणे ते मांडलेलं आहे. हे आता आपण बघितलं. ओपनिंग बॅलन्स काय हे बघावं लागतं. तुम्ही ज्यावेळेस स्क्रुटिनी कराल, ऑडिट कराल, इन्स्पेक्शन कराल, तुम्हाला बघावं लागतं की आपल्याकडे अगोदर बॅलन्स किती होता. मग ह्या करता हे निरीक्षण कसं करायचं, याचं एक वेगळं कौशल्य आहे. लक्षात घ्या, हे निरीक्षण कसं करायचं हे वेगळं कौशल्य आहे. मग ही लेजर कशी बघायची, आता मी तुम्हाला दाखवतोय ते टॅक्सपेअरच्या लॉग इनवरनं मी डाउनलोड करून दाखवलं. तुमच्याकडे जी यंत्रणा असेल त्यातनं तुम्हाला ही माहिती कशी घेता येते, मग ती माहिती घेऊन त्याचं निरीक्षण कसं करायचं, हे वेगळं कौशल्य तुम्हाला विकसित करावं लागेल. मग त्या कालावधीमध्ये तुम्हाला ITC रॉंगली अवेल्ड कधी झाला होता, युटिलाइज कधी झालाय, हे पुढे कळेल. आणि त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे स्टेटमेंट बनवू शकाल एक्सेलला वगैरे की ITC रॉंगली अवेल्ड 2 लाख आहे, ITC करेक्टली अवेल्ड 10 लाख आहे, मग आउटपुट टॅक्स लायबिलिटी 8 लाख आहे, ITC युटिलाइज केला 8 लाख, ई क्रेडिट लेअरला बॅलन्स उरला 4 लाख. आता बॅलन्स 4 लाख उरला, इथे रॉंगली अवेल्ड 2 लाख आहे, तो यामध्ये इन्क्लूड आहे. म्हणजे लायबिलिटी जर 8 लाख होती आणि करेक्टली अवेल्ड ITC 10 लाख त्याच्याकडे आहेच, त्याच्याकडे त्या 10 लाखामधून 2 लाख त्याचा उरलाच आहे, आणि हा रॉंगली अवेल्ड पण इथे उरलाय, म्हणून 4 लाख बॅलन्स आहे. मग इथे युटिलाइज झालाच नाहीये रॉंगली अवेल्ड. मग इथे निष्कर्ष हा येतो, बॅलन्स चुकीच्या ITC पेक्षा खाली गेलेला नाही. चुकीचा ITC 2 लाख आहे, बॅलन्स 4 लाख आहे.
दुसरं एक्झाम्पल आहे 6 लाखाचा रॉंगली अवेल्ड ITC आहे आणि ITC करेक्ट 4 लाख आहे. आउटपुट टॅक्स लायबिलिटी 8 लाख आहे. हे 8 लाख भरायला त्यांनी करेक्टली अवेल्ड 4 लाख वापरले आणि रॉंगली अवेल्ड मधले पण वापरले गेले आणि बॅलन्स 2 लाख उरला. आता इथे बॅलन्स 2 लाख उरला तेव्हा रॉंगली अवेल्ड मधले 4 लाख वापरले गेले हे 6 लाख आहेत. बॅलन्स 2 लाख उरला म्हणजे हे 8 लाख भरण्याकरता 4 लाख करेक्टली अवेल्ड वापरलेत आणि 4 लाख रॉंगली अवेल्ड वापरलेत कारण बॅलन्स 2 लाख आहे. हे गणित तुम्हाला समजून घ्यावं लागेल. मग तुम्हाला रॉंगली अवेल्ड ITC आहे त्यातला किती युटिलाइज केला गेला आहे कळेल. करेक्टली अवेल्ड पण असणार आहे, रॉंगली अवेल्ड पण असणार आहे. युटिलाइज लायबिलिटी भरण्याकरता करेक्टली अवेल्ड पण होतो, रॉंगली अवेल्ड पण होतो आणि त्यातून तुम्हाला रॉंगली अवेल्ड किती झाला हे काढता आलं पाहिजे. मग तुम्हाला जर कळतंय की ही क्रेडिट बॅलन्स चुकीच्या ITC म्हणजे 6 लाखापेक्षा खाली गेला, 2 लाखावरती आला म्हणजे 4 लाख चुकीचा ITC युटिलाइज झाला असं मानलं जाईल आणि मग त्याच्यावरती व्याज गणना इंटरेस्ट कॅल्क्युलेशन हे होईल. ज्या डेटला युटिलाइज झाला आणि ज्या डेटला लायबिलिटी भरली त्या 2 डेटमध्ये किती दिवस आहेत हे बघायला लागेल आणि त्याप्रमाणे तो कॅल्क्युलेशन करण्याकरता तुम्हाला तो पिरियड जो आहे हा विचारात घ्यावा लागेल. आणि मग ती डेट जी आहे रिटर्न कधी भरला 20 मे एप्रिलचा आहे, ड्यू डेट 20 मे आहे. 20 मेलाच युटिलाइज केला. इथे इंटरेस्ट कम्प्युटेशन 20 मे पासून सुरू होतं पण 20 मेचा रिटर्न जर फाईल केला 16 मेला तर मग 16 मे पासून काय होईल इंटरेस्ट कम्प्युटेशन चालू होईल. 20 मेचा रिटर्न 26 मेला भरला तर ड्यू डेट किती आहे 20 मे. मग 20 मे पासून ते म्हणजे इथे अर्लियर डेट काय आहे, डेट ऑफ डिजेशन काय मानलं जातं अर्लियर ऑफ ड्यू डेट ऑफ रिटर्न और ॲक्च्युअल डेट ऑफ फायलिंग रिटर्न. त्याच्यामधली जी आधीची तारीख आहे ती विचारात घ्यायची असते. याप्रमाणे हे विचारात घ्यायचे. आता आपण आलो आहोत शेवटच्या भागावरती की इथे आपण निष्कर्ष काढतो आहोत की क्लॉज ए रिटर्न रिलेटेड युटिलायझेशन, क्लॉज बी रेसिड्युअल क्लॉज जी युटिलायझेशन रिटर्न नाही. ही क्रेडिट लेजरमधील डेबिट इतर कोणत्याही कारणाने बॅलन्स खाली येतो. आजच्या व्यवहारात अशी परिस्थिती सिच्युएशन प्रत्यक्षामध्ये घडत नाही परंतु नियम तशी शक्यता ठेवतो. त्रिबी उशिरा फाईल केला तर लेट फीस इंटरेस्ट हे पुढच्या महिन्याच्या त्रिबी फाईलमध्ये आपोआप येतात. कलेक्टेड ऑटो पॉप्युलेटेड होतात. तुम्हाला मी एक स्क्रीनशॉट दाखवतोय बघा. हा जो स्क्रीनशॉट आहे रिटर्न पिरियड जुलैचा आहे. इंटरेस्ट अँड लेट फीस फॉर प्रिव्हियस टॅक्स पिरियड असे ते म्हटलं गेलं आहे. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही लॉग इन करून बघाल म्हणजे कशा प्रकारे ते येतं त्यांनी कलेक्ट करण्याची म्हणजे नियम बनवला आहे पण कलेक्ट करण्याची जी पद्धत आहे ती कशा प्रकारे ठेवली लक्षात घ्या. आपल्याला लॉ कळला तरी प्रोसिजर पण कळली पाहिजे म्हणून आपण हे बघत आहोत. इथे वरती काय दिसतं बघा इंटरेस्ट अँड लेट फीस फॉर प्रिव्हियस टॅक्स पिरियड नावच ते त्याचं या टेबलचं नावच ते आहे इंटरेस्ट अँड लेट फीस फॉर प्रिव्हियस टॅक्स पिरियड. म्हणजे इथे जो इंटरेस्ट लागू झालेला आहे मला तरी नियमानुसार मी उशिरा रिटर्न फाईल करतोय मला माहिती इंटरेस्ट लागू आहे मी लगेच भरला पाहिजे ना. पण पोर्टल काय कलेक्ट करतो मागचा रिटर्न तुम्ही उशिरा भरलाय तर तो इंटरेस्ट तुम्ही या महिन्यात द्या. प्रिव्हियस रिटर्न फाईल उशिरा झालाय इंटरेस्ट आणि लेट फीस फॉर प्रिव्हियस टॅक्स पिरियड म्हणजे या प्रकारे ऍक्च्युअली ते कलेक्ट केलं जातं. नियम वाचल्यावरती कळतं की जर मी रिटर्न 20 ला 24 ला भरतो तर 4 दिवसाचा इंटरेस्ट मी तेव्हाच द्यायला पाहिजे. नियम तर हेच सांगतो पण ऍक्च्युअली प्रॅक्टिकली कलेक्ट केलं जातं नेक्स्ट मंथमध्ये म्हणून नाव आहे फॉर प्रिव्हियस टॅक्स पिरियड. आता बघा इथे ही जी अमाऊंट आहे ही इथे आलेली 151.49 ही अमाऊंट इथे 151.49 आलेली आहे आणि 159.03 आलेली आहे. इथे CGST आणि HGST हा सेम कॅशमधनं भरला गेला नाही. आपण जे अगोदर बघितलं की जर ITC लायबिलिटी असेल तर CGST भरा आणि जर CGST नसेल तर HGST वापरता येतो. यातनं काय होतं बॅलन्स कमी जास्त होतो CGST आणि HGSTचा
तसा इथे बॅलन्स कमी जास्त असल्या कारणाने लायबिलिटी भरण्याकरता ITC कमी जास्त उपलब्ध होतं आणि कॅश मधनं अमाऊंट भरायला लागली सेंट्रल टॅक्स करता 34,132 आणि इथे भरायला लागली 35,831 आणि त्यातनं थोडं मी झूम करतो बघा आता 9 दिवस लेट भरलं गेलं अशी केस आहे तिकडे. ही जी अमाऊंट आहे 34,132 गुणिले 18% गुणिले 9 दिवस लेट झालं 18% ती GST वरती लागलेले आहेत 18% हे GST वरती लागलेले आहेत. मी अगोदर सेशनला प्रश्न विचारला होता की 18% जे आहेत हे CGST 9 आणि GST 9 आहे का, असा प्रश्न मी विचारला होता अगोदरच्या सेशनला. 18% जी अमाऊंट देय आहे CGST मध्ये जी कॅशमधनं भरली गेली, उशिरा भरली गेली, 9 दिवस उशिरा भरली गेली, लेट फीस 9 दिवसाची 50 रुपये लेट फीज आहे, पण त्या 50 मध्ये 25 CGST असतात, 25 GST असतात. त्याप्रमाणे ते 9 दिवसाचे 225 तिथे ऑटो पॉप्युलेट होऊन आले आणि इंटरेस्ट पण ऑटो पॉप्युलेट होऊन आला आणि त्यामुळे एकूण अमाऊंट जी भरायला आली ती इथे दिसते. या 4 अमाऊंट भरायच्या आहेत. हे फायनल अमाऊंट त्यांनी भरायला येईल, त्यांना कॅशमध्ये ही भरावी लागेल, चलन बनवतील आणि त्यातून ती अमाऊंट भरली जाईल. अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन होतं. लक्षात घ्या कायदा काय सांगतो, त्याचा नियम काय सांगतो आणि प्रोसिजर कशा प्रकारे होते हे तुम्हाला स्पष्ट झालं असेल तर यस रिप्लाय करा. आता गधा सुटेपर्यंत मी एवढा बोलतो, मला यस रिप्लाय करायला तुम्ही एवढी कंजूसी का करता, मला प्रश्न पडतो. इंटरेस्ट हा विषय आपला संपलेला आहे आणि लेट फीज. आता इथे लेट फीज हा काय पेमेंट ऑफ टॅक्स मधला टॉपिक मधला नाहीये, हा रिटर्न टॉपिक मधला सेक्शन आहे. जर तुम्ही इथे टॉपिक वाईज बघाल तर इथे पेमेंट ऑफ टॅक्स आणि रिटर्न हे जे 2 टॉपिक आहेत. तर इंटरेस्ट हा पेमेंट ऑफ टॅक्स चॅप्टर 9 मध्ये येतो आणि रिटर्नमध्ये ऍक्ट काढला पाहिजे, मला ऍक्ट काढला, चॅप्टरला क्लिक केलं तर इथे पेमेंट ऑफ टॅक्स ऍक्टमध्ये चॅप्टर 10 आहे. इथे 49 पुढे 50 इंटरेस्ट आहे हे येतं. आणि रिटर्नमध्ये याल तुम्ही तर इथे सेक्शन 47 जो आहे यामध्ये लेव्ही ऑफ लेट फीज चॅप्टर तो वेगळा आहे पण संबंधित आहे रिटर्नशी. आपण प्रोसिजर बघतोय ना, म्हणून मी तो इंटरेस्ट घेतल्यानंतर लेट फीज सांगतो. रिटर्न टॉपिक जेव्हा बघू तेव्हा त्या चॅप्टरमध्ये आपण हे तिथे नोट्समध्ये लिहू की तो सेक्शन ऑलरेडी पेमेंट ऑफ टॅक्समध्ये या पेज नंबरवरती कव्हर केला आहे. अशी नोट तिकडे मी टाकीन. रिटर्नचं आपण ज्यावेळेस वेगळ्या नोट बनल्या आहेत मी बनवतोय, काम चालू आहे माझं. हे बघा इकडे हे माझं काम चालू आहे रिटर्नवरती. तर याच्यामध्ये जेव्हा मी तो टॉपिक येईल तिकडे 47 सेक्शन तिकडे मी टाकेन की तिथे काय करा पेमेंट ऑफ टॅक्सच्या PDF मध्ये त्या नोट्समध्ये ते बघा. अशा प्रकारे तिकडे येईल. तर इथे तर काय विषय आहे लेव्ही ऑफ लेट फीजचा. लेव्ही ऑफ लेट फीज मध्ये जी मूळ तरतूद आहे ही 1 जुलै 2017 पासून त्यांनी जो कायदा बनवला त्यावेळेस 100 रुपये लेट फीज ठेवली होती आणि मॅक्झिमम 5,000 पर डे. 100 रुपये CGST पर डे, 100 रुपये HGST अशा प्रकारे तरतूद अगोदर केली होती. म्हणजे इथे रिटर्नसाठी म्हणजे GSR 1 आहे, 3B आहे, GSR 5 आहे, 6 आहे, GSR 11 हे जे सगळे सेक्शन जे आहेत तिकडचे 37, 39, 45 फायनल रिटर्न आणि 52 TCS हे खाली घेतले आपण. या सगळ्यावरती
100 रुपये CGST, 100 रुपये HGST, मॅक्झिमम अमाऊंट 5,000 CGST आणि 5,000 HGST अशा प्रकारे तिथे केलं होतं. आणि नंतर हे फीस कमी केले. मी सांगतो हे आहे रिटर्नसाठी जे GSR 1, 3B, 5, 6, 11 आहेत. आणि दुसरं ॲन्युअल रिटर्न जो आहे जो सेक्शन 44 जातो त्याच्यावरती 100 रुपये पर डे आणि त्याचा टर्नओव्हर आहे. म्हणजे इथे जसं 5,000 घेतलं आहे मॅक्झिमम 5,000 CGST 5,000, इथे टर्नओव्हर किती आहे त्याचा त्या वर्षभरातला त्याच्या 0.25% असं केलं होतं. म्हणजे इथे क्वांटम ऑफ लेट फीज किती 100 रुपये किंवा मग 0.5%, विच एव्हर इज लोअर. या दोनमध्ये अमाऊंट कमी काय, जर लेट फीज 100 रुपये पर डे आहे तर मग 5,000च्या वरती अमाऊंट गेली तर मॅक्झिमम 5,000 द्यायची. त्यामुळे तरतूद काय म्हणते की मॅक्झिमम सब्जेक्ट टू मॅक्झिमम अमाऊंट 5,000. अमाऊंट जर 5,000पेक्षा कमी आहे तर 2,000 येते. लेट फीज 100 रुपये धरून मग 2,000. म्हणजे आपण मग इथे काय दिलंय की एक काढा 5,000 मॅक्झिमम आहे ना आणि 100 रुपये एव्हरी डे किती येते मग विच एव्हर इज लोअर, असं आपण त्यातनं निष्कर्ष काढू शकतो. त्याचप्रमाणे ॲन्युअल रिटर्न जो असेल तो ॲन्युअल रिटर्न 100 रुपये पर डे आणि त्याचा 0.5%. मग किती अमाऊंट होते, 0.5%पेक्षा अमाऊंट जास्त गेली तर ही जी कमी आहे ती येईल आणि हे जास्त गेली तर मग ह्याच्याहून जास्त येणार नाही. विच एव्हर इज लोअर, या दोन्ही मधलं लोअर काढा. हे अशा प्रकारे केलं गेलं. पण पुढे सरकारकडे पॉवर आहे सेक्शन 128 मध्ये की तिकडे ते सेक्शन 47ची जी लेट फी आहे ते कमी करू शकतात, माफ करू शकतात. दंड किंवा शुल्क माफ करण्याचा अधिकार जो आहे हा सेक्शन 128 मधनं आहे. आणि त्यातून त्यांनी काय केलं, बाकी तुम्ही वाचा, मी जास्त वेळ घालवणार नाही. मुख्य मी मला सांगतो मुख्य मुद्दा काय याच्यामधला. नोटिफिकेशन काढलं आणि या नोटिफिकेशनमध्ये मी दिले थांबून नोटिफिकेशन कारण ते महत्त्वाचं असल्या कारणाने या नोटिफिकेशनमध्ये हे सांगण्यात आलं की सेक्शन 47ची लेट फीज जी आहे ही आता 25 रुपये CGST, 25 रुपये HGST आणि नील रिटर्न जर फाईल असेल तर 10 रुपये CGST, 10 रुपये HGST असं असेल. नोटिफिकेशन नंबर पण दिलाय. आणि कोविडच्या काळामध्ये त्यांनी नोटिफिकेशन काढल्या त्यातनं असं केलं, आता त्यातनं परत असं केलं की नील रिटर्नचा फाईल केला असेल 10 रुपये पर डे आहे, 10 रुपये HGST आहे, मॅक्झिमम 500 रुपये लागतील. नील रिटर्न फाईल केला एप्रिलचा, हा बिझनेस बंद आहे, काय फाईलच करत नाहीत. त्यांनी एप्रिल फाईल केला, मे फाईल केला, जून फाईल केला, ऑगस्ट फाईल केला, त्यात नीलच आहे तर लेट फीज लागते. पण लेट फीज जर 500 रुपयाच्या आत आहे तर आहे तेवढी भरा. आणि 500च्या वरती लेट फीज गेली डेली काउंटिंग करून तर 500च भरा. एखादा बिझनेस बंद आहे, फॅक्टरी बंद आहे, रिटर्न भरले जात नाहीत, जेव्हा कधी ते भरतील त्यावेळेस ते 500च्या वरती लेट फीज भरणार नाही. त्यांचा टर्नओव्हर चालू आहे, बिझनेस चालू आहे. ते जर 1.5 करोडच्या आत टर्नओव्हर आहे तर मग त्याला मॅक्झिमम लेट फीज मॅक्झिमम 2,000 लागते. टर्नओव्हर 5 करोडच्या पुढे गेला तर मॅक्झिमम लेट फीज एक मध्ये कॅटेगरी आहे 1.5 करोड ते 5 करोड, एक ही कॅटेगरी आहे, एक दुसरी ही आहे, तिसरी 1.5 करोडच्या पुढे आहे पण 5 करोडच्या आत आहे तर मॅक्झिमम त्यांना लेट फीज लागते ती CGST 2,500, HGST 2,500 आणि मॅक्झिमम 5,000. आणि जो आता वरतीपर्यंत जे वाचलं ज्यांचा टर्नओव्हर 5 करोडच्या पुढे आहे ते रिटर्न लेट फाईल शक्यतो करत नाहीत आणि इतकी पण लेट करत नाहीत की त्यांना मॅक्झिमम 10,000 लेट फीज लागेल. त्यामुळे जे छोटे बिझनेस आहेत त्यांना इनसफिशियंट फंड अभावी जर का रिटर्न त्यांचा भरला गेला नाही तर मग त्यांना लेट फीज ही सरकारने एक रिलीफ दिला आहे की लेट फीज, कारण लेट फीज शिवाय रिटर्न वेळेत भरलेच जाणार नाही. त्यामुळे एक डिसिप्लिन होण्यासाठी एक डिसिप्लिन टूल आहे ते लेट फीज. हे लेट फीज आणि इंटरेस्ट हे एक डिसिप्लिन टूल आहे. त्यामुळे ते एका मर्यादेमध्ये असलं पाहिजे. त्यामुळे ती मर्यादा जी त्यांनी मूळ तरतुदीमध्ये ठेवली होती त्यात त्यांनी काय केलं, या प्रकारे लेट फीज कमी केली आहे. म्हणजे नील फाईल असेल तर मॅक्झिमम 500 रुपये आणि 500च्या आत जर अमाऊंट येते कॅल्क्युलेट करून 10 रुपये CGST, 10 रुपये HGST ती अमाऊंट विच एव्हर इज लोअर. खाली मी चार्टमध्ये पण तेच मांडलंय, जे वर आता सांगितले तेच मांडलंय. 2,000 ज्यांचा टर्नओव्हर 1.5 करोडच्या आत आहे त्यांना मॅक्झिमम 2,000 येईल. 1.5 करोड ते 5 करोड आहे त्यांना 2,500 एवढंच मॅक्झिमम येऊ शकतं, म्हणजे 5,000. आणि जे 5,000, 10,000 होतात
ते 5 करोडच्या वर ज्यांचा टर्नओव्हर आहे त्यांना येतं. त्याच प्रकारे कंपोजिशन डीलरला पण याच प्रकारे आहे. कंपोजिशन डीलरला मॅक्झिमम 500 रुपये नील फाईल केलं तर, आणि ज्यांचा टॅक्स आहे त्यांना मॅक्झिमम 2000 अशा प्रकारे ते पण आहे. 1000 CGST 1000 AGST अशा प्रकारे येईल कंपोजिशन डीलरला लेट फीस. तर या प्रकारे अशा प्रकारे आपल्याला हे कळतं की इंटरेस्ट आणि लेट फीस कशा प्रकारे कलेक्ट केला जातो, आणि जेव्हा कलेक्ट केला जातो त्यावेळेस तिथे ती अमाऊंट ऑटोमॅटिक इथे भरून येते. तर ते पोर्टलनी प्रोग्रामिंग केलेलं आहे. लेट फीजमध्ये टॅक्सपेअरला कुठल्याही प्रकारचं एडिट करता येत नाही, पण इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट लागून आला आहे, प्लस या महिन्यामध्ये मी काहीतरी उशिरा अगोदर रिटर्न फाईल केला होता किंवा अगोदरचा RTC रिव्हर्सल केला होता, त्यावरती इंटरेस्ट भरायचा असेल तर तो वाढू शकतो. त्यामुळे इंटरेस्टचं जे फील्ड आहे ते एडिट करता येतं, तिथे एडिटिंग होऊ शकतं, आणि तिथे आपल्याला जास्त म्हणजे ही जी युअर अमाऊंट आणि सिस्टम कम्प्युटर आहे, सिस्टम कम्प्युटरपेक्षा जास्त अमाऊंट युअर अमाऊंटमध्ये यायला पाहिजे असं अपेक्षित आहे. आणि लेट फीज लॉक आहे. लेट फीजमध्ये काही बदल करण्याची गरज नसते. रिटर्न उशिरा फाईल झाला, मागचा रिटर्न उशिरा फाईल झाला आहे प्रिव्हियस पिरियडचा, त्याप्रमाणे लेट फीज पोर्टल ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट करून दाखवतो, आणि त्यामध्ये कुठली वाढ होण्याची शक्यता नसल्या कारणाने लेट फीजचं फील्ड जे लॉक असतं, पण इंटरेस्टमध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे इंटरेस्टमध्ये मी असे काही टॅक्सपेअर बघितलेत की ते इंटरेस्ट लागून आलाय, तिथून इंटरेस्ट त्यांनी काढून टाकलेला बघितलं. म्हणजे इंटरेस्ट काढला का, आणि आम्ही नाही भरत, नोटीस येईल त्या भरू, असे मी लोक बघितले. म्हणून मी तुम्हाला हा मुद्दा सांगितला की हेही चेक करा ऑडिटमध्ये, इन्स्पेक्शनमध्ये, की तिथे युअर अमाऊंटमध्ये दिसतंय, सिस्टम मी कम्प्लीट करून दिलंय, पण त्यांनी ती अमाऊंट तिथनं रिमूव्ह केली. म्हणजे लेट फीज तर तुम्हाला लॉक नसेल तुम्ही रिमूव्ह केली असती, म्हणजे मजबुरी नाही करतायत. म्हणजे असे आहेत बेशरम म्हणा लोकांना म्हणा या की लागून आलंय, पोर्टलनी पाठवलंय, म्हणजे इंटरेस्टवरती इंटरेस्ट लागत नाही. इंटरेस्ट मागितला का आम्ही देऊ, इंटरेस्ट नाही मागितलं पैसे वाचतील. या प्रकारे काम केलं जातं असं माझं निरीक्षण जे होतं ते मी तुम्हाला नोंदवलंय. मला त्याचं महत्त्व कळावं म्हणून मी हा माझा अनुभव सांगितला. इथे आपण आजचा क्लास थांबवू शकतो, आणि मग नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आपला नेक्स्ट क्लासला होईल रिटर्नचा. आता आपण रिटर्न भरण्यासंबंधी जे आपल्याकडे होतं पेमेंट ऑफ टॅक्स ते पहिले घेतलं, त्यातलं इंटरेस्ट घेतलं, लेट फीस घेतलं. आता रिटर्नमध्ये पण तुम्हाला मी GST 1 कसा फाईल होतोय अनेक वेळा दाखवलंय. फक्त तरतुदी आपल्याला समजून घेण्याकरता रिटर्न वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, रिटर्न वेगवेगळ्या पर्सन्स करता आहेत, ते समजून घेण्याचा विषय जो आहे तो याच्यामध्ये येईल. म्हणजे मग GST 1 माहिती आहे, मग 4 कंपोजिशन करता आहे, मग रिटर्न 5 कोणाकरता असतो, GST 5A कोणाकरता असतो, 6A काय आहे, मग GST 7 आणि 8 आहे. हे सगळे विषय जे आहेत हे पुढे येतील, आणि तुम्हाला आणखीन स्पष्टता येईल. हा सेक्शन 33, 38, 39, 40 पुढचे आहेत ते बघितल्यानंतर, म्हणजे आपण हा जो जेव्हा चॅप्टर बघू तेव्हा तुम्हाला कायदेशीररित्या कशा प्रकारे तरतुदी आहेत ही स्पष्टता येईल. हे आपलं नेक्स्ट क्लासचं आपलं गोल असणार आहे. इथे आपण आता पेमेंट ऑफ टॅक्स आपला हा चॅप्टर संपतोय, आणि इथे आपण आजचा क्लास थांबवतोय. कोणाला काही विचारायचं असल्यास ते विचारू शकतात, अदरवाईज आपण आजचा क्लास इथे थांबूया. तर मी इथे हे सेशन एंड करावं का, येस रिप्लाय करा, शंका असल्यास विचारू शकता.